सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, आज आहे 29 तारीख आणि आजपासून जुलै महिन्यामध्ये कशी परिस्थिती राहील हे देखील पाहूयात। काल दक्षिण महाराष्ट्र, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड सुद्धा आणि त्यातली त्यात छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागांना, अहिल्यानगरला, सोलापूर, सांगली, ठाणे, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या दक्षिणी आणि मराठवाड्यातल्या भागांना बऱ्यापैकी घेतलंय। पण यामध्ये सुद्धा काही भाग कमी पडलाय किंवा पेरणीच्या योग्यतेचा पडला नाही, यांना सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आहे। त्याचबरोबर धुळे जिल्हा, नंदुरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जालन्यामध्ये जे काही राहिलेले भाग आहेत यांना सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आहे। त्याचबरोबर नागपूर क्षेत्र आणि मराठवाड्यातल्या बरोबरच विदर्भाच्या भागांना कशी परिस्थिती असेल हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ हा थोडा मोठा होणार आहे कारण की यामध्ये जी दिलेली माहिती आहे ती पूर्ण चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित अशा स्वरूपामध्ये आहे, ज्यांना घाई करायची का नाही ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण यामध्ये असणार आहे। आता लक्षपूर्वक ऐका। आज सुद्धा जे काही पश्चिम महाराष्ट्रातील भाग आहेत, सांगली, सोलापूर, त्याचबरोबर अहिल्यानगर, बीड जिल्ह्यातल्या सुद्धा आणि सोलापूर, बीड, लातूर, नांदेडसह परभणी, त्याचबरोबर गेवराई पर्यंतचा पट्टा जो आहे आज पुन्हा व्याप्तीमध्ये वाढ होते। पण पाऊस थोडा उशीर राहील, काही ठिकाणी गरमीची लेवल चांगली असेल तो लवकरही पोहोचेल, पण संध्याकाळच्या 6 ते 7 वाजेपर्यंत महाराष्ट्रातल्या या दक्षिण भागामध्ये पाऊस वाढणार आहे। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव, नांदगाव जे काही उत्तरेकडील भाग आहे, धुळ्याचा सुद्धा दक्षिणेकडील भाग आहे, पण धुळेकरांनी, नंदुरबारकरांनी घाई करू नका, तुमचे दिवस खूप चांगले आहेत, थोडे 2 दिवस उशिरा आहेत। या भागात सुद्धा आज पाऊस असणार आहे। वैजापूर, कन्नड, सिल्लोड आणि भोकरदन, जाफराबाद, सोयगाव या भागात सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज काल थोडा पाऊस झालाय, पण कालच्या पेक्षा जसा परवा दिवशी सुरुवात झाली होती 27 तारखेला त्या पद्धतीची सुरुवात आज इथे होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा भोकरदन, जाफराबाद बरोबरच बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव साईडकडनं येणारं वातावरण जे आहे ते मलकापूर साईडला देखील कल मारते आणि 30 तारखेपासून मलकापूर, एमपी लगतचे भाग कव्हर करायला सुरुवात केली। पण आजही तिथे तो अपेक्षेपेक्षाही चांगला बदल आहे, पाऊस आहे। भाग सुरू शकतात एखादोन। चिखली, खामगाव, मेहकर या भागांना आज पुन्हा पाऊस वाढणार आहे। वसमतला काल सोडलेल्या भागांना दमदार पाणी झालंय, बऱ्यापैकी ओल झाली काही ठिकाणी, तिथे सुद्धा आज पाणी वाढणार आहे। आता मी पश्चिम महाराष्ट्र खानदेशकडे बोलतोय, पण सगळे लक्षपूर्वक ऐका। त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा आजचा हा पावसाचा कल आहे, ज्यामध्ये थोडीफार मेघगर्जना वाशिम जिल्ह्यामध्ये, मेहकरमध्ये, रिसोडमध्ये, एकंदरीत विदर्भाच्या ह्या 4-5 जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे। अकोला, अमरावतीची परिस्थिती ही मध्यरात्री 10 ते 11 वाजेपर्यंत सुद्धा इथे व्यवस्थित स्वरूपामध्ये पडणार आहे। त्यामध्ये हिंगणघाट, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळचा समावेश आहे। पाऊस हा कुठल्याही क्षणी इथे प्रभाव टाकू शकतो, गरमीची लेवल वाढताना स्पष्ट दिसते। मात्र आज अंबड पश्चिम बाजू, गंगापूर, पैठण इथे देखील जोर वाढणार आहे। काही गाव सुटले तर काळजी करू नका, कालच्या तुलनेमध्ये ते भर जास्त आहे, तिथे सुद्धा अंबड पट्ट्यांना आहे। त्यानंतर बीड, वडवणी, केज आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत दाखल होईल, ही आजच्या जिल्ह्याची परिस्थिती आहे। नाशिककरांना सुद्धा पुढील 2 दिवसामध्ये दिलासा वाढणार आहे। आता धुळ्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर धुळेकरांनी कमीत कमी 1 जुलैपर्यंत म्हणजे उद्या आणि परवा पेरणीची घाई करू नका। तुमचे 2 तारखेपासून तुमचे जे काही भागामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे त्यामध्ये पूर्ण चेंज दिसेल। तसं तुम्हाला मी काल म्हटलंय की दक्षिण महाराष्ट्राला, मराठवाड्याला बदल दिसेल आणि तिथे पाऊस सुद्धा झालाय, काही ठिकाणी पावदी पण झालाय, पण चांगला जो बदल आहे अपेक्षापेक्षाही खूप चांगला। गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला थोडं तरसवलं होतं, पेरणी केली, उघडला, तुम्हाला तरसवणार नाही। धुळे, नंदुरबार आणि जळगावच्या जिल्ह्यांना ही परिस्थिती 2 तारखेपासून सुरू होते। हे बघा, अंदाज आहे, कदाचित 1ला पण सुरू होईल किंवा 3ला होईल, पण होईल मात्र नक्की आहे। ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि घाई करू नका। त्याचबरोबर भोकरदन, जाफराबादमध्ये काही खडकी, हसनाबाद या भागांना थोडाच पाणी झालाय, 4 बोट ओल गेली। हे बघा, आवर्षणग्रस्त भागांची नावे जे आपण घेतोय वारंवार, आता इथे आसनगाव, जाम समर्थ परिसर, त्याचबरोबर घनसावंगीतले बोडखा परिसर,
इथे पण ह्या भागांची यादी झाली आहे। परतूरमध्ये सुद्धा अशी गाव आहेत। ह्या गावाच्या आजूबाजूला मुद्दामून पाऊस जास्त पडेल, कमी बी नाही, जास्त पडेल, पण यांना घेत नाही। तर या भागांना अवर्षणग्रस्त भाग म्हणतात। यामध्ये हवामान तज्ज्ञांचा दोष नसतो। या भागांना कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा लागेल, त्याशिवाय ही प्रणाली विकसित होणार नाहीये। अन्यथा आपल्या भागांमध्ये अजूनही आज वाट बघा, उद्या पण वाट बघा, 2 तारखेचा जो काही पाऊस येणार आहे त्यामध्ये तिथे स्थिती सुधारू शकते। पण आज आणि उद्या प्रयोगासाठी वातावरण पोषक आहे। नंतर 2-3 तारखेनंतर नाही, मान्सूनचे वारे जोराने सुटणार आहेत। त्यामध्ये बारीक थेंब, सूक्ष्म थेंब, पाऊस आभाळ खूप राहील, पण थेंब दिवसभर पडत राहतील, पेरणी योग्य नाहीये। आणि ह्या आजच्या तारखेला 29-30ला 1 तारखेला इथे पावसाचा जोर वाढेल, पण परिस्थिती आवर्षण प्रणालीची गॅरंटी घेता येत नाही। हे तुम्हाला मी वारंवार सांगत असतो व्हिडिओच्या माध्यमातून। आणि एकालाही महाराष्ट्रामध्ये धुरळ पेरणी किंवा पेरणीचा सल्ला दिला नाही, त्यामुळे बियाणं खराब झालंय, अमुक झाल्याचा प्रश्न माझ्याकडे मांडूच नका। मी तुम्हाला वारंवार सांगितलं, आपल्याकडनं एकालाही पेरणीचा सल्ला दिला नाहीये। बऱ्याच ठिकाणी पाणी चालू झालंय आणि संभाजीनगरला वारंवार दरवर्षी कमी सोडत होतो, पण यावर्षी तो घेत गेलेला आहे। मला काल व्हिडिओ पण आले। आता बघा, हे झालं 29 तारखेला। थोडक्यात पुन्हा सांगतोय की विदर्भामध्ये अमरावती, अकोला, नांदेड भाग सुद्धा, हिंगोली साईड सुद्धा, यवतमाळ सुद्धा, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामधल्या सोडलेल्या भागांपैकी काही भागांना तो आज पुन्हा घेणार आहे, दिलासा आहे। मात्र दक्षिण महाराष्ट्राला सुद्धा आज आणि मराठवाड्यात सुद्धा तो घेणार आहे। अंबड ते घनसावंगी, परतूर ह्या तिन्ही तालुक्याच्या मधल्या भागांमध्ये आजही पोकळी निर्माण होईल आणि ती पोकळी काही गावांना सोडून देईल। हे 29 तारखेचे चित्र आहे। आज पुन्हा लातूरचे सोडलेले भाग आणि नांदेडचे सोडलेले भाग कव्हर करेल। हे 29 तारखेचं आजचं चिन्ह आहे। 30 तारखेपासून भिवंडी, मुंबई, दमण ते सुरत, नाशिक क्षेत्र, मालेगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर व्याप्तीमध्ये परवाच्या दिवशी ही 80% पेवडी जाऊ शकते। वाऱ्याची जर कंडिशन जास्त असली तरीही पेरू नका, परिस्थिती सुधारणार आहे, पण वेळ लागेल। पुणे परिसर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरचा रेकॉर्ड ब्रेक व्याप्तीचा दिवस जो आहे तो आज आणि उद्या आहे। यामध्ये ज्या भागांना मध्यम जरी पडला तिथे वाढ होऊ शकते किंवा त्या पटीनं जास्तही पडू शकतो। पण पेरणीच्या योग्यतेचा पाऊस झाला तर बिनधास्त पेरणी करा, कारण की सापका शिपका तुम्हाला चालू असणार आहे। धुळे जिल्ह्याला चक्क 31 उद्याच्याच तारखेला आणि आजही बदल होईल, पण पेरणी योग्य तारीख तुम्हाला 1-2 जुलैपासून आहे, तिसऱ्या दिवशी। छत्रपती संभाजीनगर, घनसावंगी पट्ट्याला सुद्धा आज काही आणि उद्या 29 तारखेला सुद्धा पाण्याचा वाढ आहे। बीड जिल्ह्याला सलग आजही आहे, उद्या पण आहे। त्यानंतर जळगाव, वसमत वगैरे भाग सुद्धा हे चालूच राहतील। आता रियालिटी सांगायचं म्हणलं तर 1 तारखेला मान्सूनच्या पश्चिमेकडील पावसाचा प्रवास सुरू होतोय, जे तुम्हाला 2 मिनिटांमध्ये जे काही सांगितलंय। यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना हा 1 नंबरच्या रडारवरती आहे। यामध्ये धुळे, मालेगाव, जळगाव, नंदुरबार, बुरहानपूर, नाशिक क्षेत्र, बुलढाणा जिल्हा, याबरोबरच अमरावती आणि नागपूरचे सोडलेले भाग, विशेषतः नागपूरसाठी बराचसा आग्रह केला होता, व्हिडिओमध्ये उल्लेख करा। तुम्ही ह्या 29 आणि 30ला जर ओल कमी असेल तर अजिबात पेरू नका। 1 तारखेच्या संध्याकाळपर्यंत वाट बघा, इथली परिस्थिती सुधारणार आहे। जालन्याची परिस्थिती जी काही बोडखा आहे, जामसमर्थ परिसर आहे, परतूर आहे, याच तारखेला 1 पर्यंत सुधारेल। म्हणजे उद्याची आजच्या आशा सांगत नाही, हे बाय चान्स पडणाऱ्या गोष्टी आहेत जे आज आणि उद्या येईल। यामध्ये वाढ तर आहेच, पण काय होतंय, तुमच्या बाजूला पडतंय, आवर्षणग्रस्त भाग घेईल की नाहीची गॅरंटी नाहीये, पण याच्यामध्ये वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते। आणि एक महत्वाचं म्हणजे काळजी करू नका, परिस्थिती सुधारणार आहे। आपण कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची देखील आजपासून तयारीमध्ये राहणार आहोत। आणि आता 29-30 समजून घेतली की जी कालच्या तुलनेमध्ये थोडी वाढ जास्त आहे, त्यापेक्षा उद्या जास्त वाढ आहे। मात्र 1 जुलैपासून तर जुलै महिना कसा राहील ह्या व्हिडिओच्या उत्तरार्धामध्ये आपण समजून घेऊया। बुलढाणा जिल्हा, भुसावळ, अमरावती, अकोला, कारंजा, लाड, वाशिम, हिंगोली, पुसद आणि जालना एकही गाव सुटणार नाही अशी परिस्थिती 1 तारखेपासून उद्भवणार आहे। पण पाण्याच्या थेंबाची जी जाडी आहे ती कमी राहील। एक तर ईदभर ओल जाईल, नाहीतर फुटभर ओल जाईल, पण या प्रमाणाचं झडीचं स्वरूप जे आहे ते वातावरणाला या मराठवाड्याच्या परभणीपासून उत्तरेकडील भागांना आणि अमरावती साईडला हे वाढत जाणार आहे, अशी परिस्थिती आहे। पुसदचा, डिग्रजचा, यवतमाळचा, चंद्रपूरचा, पूर्व विदर्भाचा आणि विदर्भ सर्व जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये आहे। छत्रपती संभाजीनगर ते जालना, हिंगोली या भागाचा समावेश 1 पासून आहे। 2 जुलै आपण धुळेसाठी सुरुवातीला दिली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये वाहुनी पाऊस काय असतो हा धुळे जिल्ह्याला 2 तारखेला समजून जाईल। चांदणभरी, वाहुनी, मालेगावचा भाग आहे, नांदगाव आहे, मनमाड आहे, चाळीसगाव आहे, बुलढाणा
आणि जे काही मलकापूरला उत्तरेकडील भुसावळ साईड, अकोला उत्तरेकडील साईड जे सोडलेले भाग आहेत ह्या 2 पर्यंत या शेतकऱ्यांनी पेरणी करू नये आणि पेरणीचा सल्ला मी पहिल्यापासून दिलाच नाही. तर इथे या भागामध्ये आपली जी काही व्याप्तीचा विषय आहे तो पूर्ण होऊन जाईल. 3, 4, 5, 6, 7 तारखेला हा रपाटा पावसाचा चालू असेल आणि ह्या 2-3 दिवसाच्या काळामध्ये थोडा जरी जोर उसरला, आज 2 दिवस तर आहे, 1 तारखेपर्यंत जोर आहे, पण जरी 2ला उसरला पुन्हा अहिल्यानगरचा जोर हा वाढणार आहे. ती तारीख आहे 4. मुंबईच्या भागामध्ये एक सायक्लोनिक सिस्टम तयार होते आणि ते गुजरातला जाऊन धडकतंय. त्यामुळे गुजरातचा जो काही प्रलयकारी पावसाची जी काही शक्यता आहे ती 4 पासून राहील. त्यामुळे खान्देशचा जोर हा वाढणार आहे. 5, 6, 7 ते 8 जुलै दरम्यान मान्सूनचा पाऊस हा जडी स्वरूपात, मध्यम स्वरूपात, पण इकडे नाशिक क्षेत्राच्या त्र्यंबकेश्वर तरी उत्तरेकडील भागांना, धुळ्यांना जोर हा कायम राहील. आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 12 जुलैपर्यंत मोठा खंड नाहीये आणि त्याचबरोबर ह्या जुलै महिन्यामध्ये मोठा खंड राहणार नाहीये अशी परिस्थिती आहे. चक्रीवादळ कमीत कमी 3 ते 4 तारखेला सक्रिय होते. बरेच जण म्हणत होते की यंदा पावसाळा कमी आहे त्यामुळे चक्रीवादळ तयार होणार नाही, तर त्यांना चक्रीवादळच दाखवतो. 3 आणि 4 तारखेला चक्रीवादळ किंवा 5 तारखेपर्यंत चक्रीवादळ हे सक्रिय होऊ जाईल. जाता जाता थोडक्यात सांगेल की आजही दक्षिण महाराष्ट्र 29 तारखेला मराठवाडा आहे आणि संभाजीनगरसह उत्तरेकडील भागांना सक्रिय होईल. धुळ्यामध्ये याच्यामध्ये ह्या 2 दिवसात जर पाऊस पडला तो पाऊस चांगला असेल तर पेरणी करा, आणि आता 2 तारखेपर्यंत थांबा. तुमच्या पेरणीयोग्य पाऊस 2 तारखेला 1-2 जुलैला येतो आहे. त्याचबरोबर मलकापूर जे साईड आहे वरचे भाग यांना देखील हे सक्रिय होऊन जाईल. काळजी करू नका. जय शिवराय. धन्यवाद.